तिला टाकी. Don't touch it. Don't touch it. Star. और एक ठेवली आणि ती बऱ्यापैकी आता कडक झाली आहेत. माझे बोट चावला. आई गो खरंच चावला. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असाल. मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करते. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आजचा ब्लॉग काय आहे. तर मी तुम्हाला दिवाळीच्याच ब्लॉग मध्ये बोलले होते जेव्हा मी फराळ बनवत होते की आई आमच्या खूप भारी बिस्किट्स बनवतात. तर मग आमचा आता बिस्किटांचा कार्यक्रम चालू झालेला आहे सकाळी सकाळी. तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते की ही होती आमची सई. तर कशा बनवतात बिस्किट्स तर त्या ज्या तुम्हाला दाखवते. तर आता चाललं आहे सध्या काहीतरी चाळायचं काम. आपण आईलाच विचारूया काय काय आई हे. ही पिठी साखर आहे. हा, हे चाळून घेते आता. हा, आता मैदा चाळून घ्यायचा. ओके. किती पिठी साखर आहे? थांबा मला मी असा कॅमेरा पकडते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. तर इथे आईने घेतलंय आता मळायला म्हणजे चाळायला घेतलंय सध्या. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. हे काय आई? साखर आहे 1.25 किलो. साखर 1.25 किलो आणि मैदा 2 किलो. मैदा 2 किलो आणि वाटीभर रवा आहे. आणि हे काय आहे? डालडा आहे ना? तूप आहे. अच्छा, 1.25 लिटर. 1.25 लिटर तूप आहे. ओके. तर आता काय करणार पुढे मग? आता या पिठामध्ये साखर मिक्स करणार. ओके. आता पिठात साखर मिक्स करणार आहे ताई. हे काय टाकलं आई? वेलची. तर तुमच्या टेस्टनुसार वेलचीची पूड. तर हे मिक्स करून घेतलंय. पिठी साखर, मैदा आणि वेलची, रवा. ओके. आणि आता त्याच्यात ऍड करतायत आई. काय आहे आई? तूप. हे मळून झाले ना, यात तूप टाकलं ना त्याच्या गुठळ्या अशा चांगल्या अशा मळून घ्यायच्या. त्या चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. आणि मग आता हे थोड्या वेळ 1-2 तास ठेवून द्यायचं असंच. नंतर मग 2 तासाच्या नंतर मग ती बनवायला घ्यायची. ओके. मग आता तुम्हाला डिरेक्ट मी दाखवते 2 तासानंतर. म्हणजे पीठ थोडस भिजेल, मुरेल ना? मुरायला पाहिजे थोडस. ओके. बाय. 2 hours later. वेलकम बॅक गाईज. तर आता मगाशी तुम्हाला पीठ दाखवलं तर ते 2 तास चांगल्या यांनी भिजून दिलं. नाही 2 तासच ना? हा. म्हणजे पाहिजे तर तुम्ही रात्री बनवून रात्री असं पीठ मिक्स करून ठेवू शकता आणि मग सकाळी बनवलं तरी चालतं. चांगलं मुरतं. आणि लगेच मिक्स करून लगेच बनवले तरी चालतात. तर आम्ही सध्या आम्हाला घाई आहे खायची म्हणून आणि रात्री पॉसिबल झालं नाही. तर आता चांगलं भिजलंय ते पीठ आणि आता त्याच्यातल्या गुठळ्या वगैरे अशा सगळ्या फोडून घ्यायच्या. तर आईच करतायत, मी जस्ट बसली आहे. मी जस्ट ऍक्टिंग करते. गजब बेइज्जती है. हो, मी जस्ट ऍक्टिंग. तर अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि अजून परत तूप थोडं गरम करून घेते. गरमच टाकायचं, थोडस कोमट असं. नंतर
किती टाकायचं? उरलेलं जे मगाशी प्रमाण सांगितलं तर त्याच्यातलं जेवढं उरलेलं होतं ते नंतर टाकायचं त्या ह्याच्यामध्ये आणि आपले बिस्किट्स बनवायचे आणि बेकरीत जायचं भाजायला. फुगलंय ना आई? आता फुगलं चांगलं ते ना भिजून ठेवले. थोडं जोरात. आमच्या आई खूप हळू बोलतात, खूप शांत आहेत. तर आई म्हणतायत फुगलंय पीठ चांगलं, आता मऊ झालं चांगलं. मऊ झालंय चांगलं. ते कधी टाकणार आहे हे काय? ते आता टाकणार. हे गुठळ्या फोडल्या ना. ह्याचे किती 3 किलो किती होतील दीदी? 3 किलो तरी बिस्किट्स होतील याचे. होतील काय आपल्याला? जास्त होतील ना. 3-3.5 किलो. अरे 2 किलो रवा झाला, 1.25 किलो साखर झाली. 2 किलो रवा, 2 किलो मैदा. मैदा 2 किलो. वाटीवर रवा टाकला आणि सव्वा तूप. हा, सव्वा 4-4.5. आता घे सगळेच करणार. कोणतरी आलं. झालं 2 मिनिटात आले. आम्ही हृदयला पाठवलेलं खाली आबांबरोबर खेळायला. चिल्लर पार्टी. हा, what happened? Oh, remove his shoes. Sahi didi, ask Sahi didi to remove your shoe. Go. Sahi didi la सांग. Go. तिथे नाही ते. I think he did pee in the pants. Sit. Pee. That's what he was saying. Don't touch it. Don't touch it. Go back. Party बस. हाँ आतू. Clean कर त्याचं. हाँ clean. Hi. हृदय मागे व्हायचं बाळा. Don't. Hands you have to clean. Now see your towel is there. Go inside. Don't. Show. Star. Yes. ओके, तर आम्ही बनवायला बसलो आहोत आता बिस्किट्स. पीठ चांगलं मळून झालंय आणि इथे हृदयचं पण चालू आहे. हृदय नको ना बेबी. थांब. वेट. आणि रेसिपी दिस इज मेड बाय हृदयने बनवलंय. हात नाही. तर आपल्याला जेवढा गोळा पाहिजे तेवढं पीठ हातात घेऊन असं चांगलं हातात मळायचं आणि गुठळ्या वगैरे असतील तर काढून घ्यायच्या आणि मळून असं गोल प्रेस करून असं प्रेस करायचं. पातळच प्रेस करायचं चांगलं. त्यानंतर ते फुगतात परत, तर मग ते चांगलं नाही. व्हेरी नाईस. आणि आमच्याकडे अशी कुकी कटर्स आहेत डिफरंट शेप्सचे. तर दीदी बसल्या तिथे आणि ते चालू ठेवते मी. दीदी आणि तिथे कटरने घालून ह्या प्लेट्स मध्ये इथे ट्रान्सफर करत आहे. रव्याचे लाडू करणार आहे. थांबव जराशी. तुम्ही ना कामामध्ये मला बोलत राहते. रवा आहे का घरात? तुम्हाला दिवाळी नाही भेटते ना खायला. त्यांना नसून खायचं तर कशाला करता ही बिस्किट ना आम्ही फ्रीज मध्ये ठेवलेली आणि थोडी तूप आहे तर थोडं मेल्ट होतात ना, म्हणजे हाताच्या हीटने वगैरे. तर मग थोडी फ्रीज मध्ये ठेवल्या थोडी कडक होतात आणि मग दुसरी बिस्किट बनवलेली ती त्याच्यावरती ठेवता येतात, म्हणजे जास्त स्पेस घेत नाहीत. तर आणि मग नंतर हा थंड झाल्यावरती परत फ्रीज मध्ये ठेवायची. तर हॅलो गाईज, आता बिस्किट मी फ्रीज मधून आता मी काढते, तुम्हाला दाखवते 1 मिनिट. हा, तर इथे अशी आता एकावर एक ठेवली आहेत आणि ती बऱ्यापैकी आता कडक झाली आहेत. तर आता आई काढतायत. काढा आई. तर अशी डब्यामध्ये आता आई भरून ठेवतायत.
अच्छा. आणि बेकरीत जाऊपर्यंत थंड राहतात आणि चिटकत पण नाहीत एकमेकांना आणि मस्त अशी क्रिस्पी आणि सॉफ्ट होतात. मी आल्यावरती दाखवेल तुम्हाला. आम्ही ना कधी मागच्या वर्षी नाही, घरी गेलेली, घरी इन द सेन्स ओव्हन मध्ये बनवलेली, मस्त झालेली. आता मी बनवते डोसे, मस्त झालेली. घरी पण होतात पण थोडा वेळ लागतो आणि ओव्हन चालू करा ते सगळं ह्याच्यात जातं. माझा हा फेस ओके तर त्याच्यात जातं सगळा टाइम. तर आता मस्तपैकी आता मी इथे हे बनवते. डोसे खाल्लेत सगळ्यांनी. आई आणि पप्पा चाललेत बेकरीमध्ये आणि आल्यावर तुम्हाला दाखवते बिस्किट्स किती मस्त होतात ते. स्टे ट्यून्ड. हॅलो गाईज. तर हे बघा काय चाललंय. तर बिस्किट आलेली आहेत रेडी होऊन आणि खूप यमी झाली आहेत आणि हृदय खातोय खूप आवडीने. हाव इज इट रिदू? कशी आहे? तर आम्हाला खूप आवडली आणि आम्ही हे बघा डब्याजवळच आहे, चांगली 2 डब्बे भरून मी दाखवते. थांबा. हा एक डब्बा आणि हा एक डब्बा आणि मस्त अशी खुसखुशीत झालेली आहेत, खूप यमी लागतात. आत्ताच खातेय मी आणि आम्हाला पण खूप आवडली आहेत. माझे बोट चावला. आई गो खरंच चावला. हे बघा कसा मागे लागलाय. अरे हो हो हो. ओके डन. येस ओके बाय बाय. ठीक आहे. तर अशी झाली आहे खूप अशी आणि यमी असे बिस्किट म्हणजेच नानकटाई. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हो बनवल्यावर मला कळवा तुम्हाला आवडली की नाही ते. आणि आमच्या आईंची रेसिपी आहे, खूप फेमस आहे. आता हे 2 दिवसात पण हा डब्बा रिकामा होऊन जाणार आहे. उद्या ताई पण येणार आहेत तर अजून बिस्किट संपणार आहेत. आई परत बनवणार हो की नाही आई? बनवणार आई. ओके ओके गाईज. बाय. आम्ही खूप फ्लँकिश दे. ओके सी यू टुमॉरो. आम्ही खूप मजा आली आहे, खूप खुश आहे. तो आवडले त्याला खूप बिस्किट्स म्हणून. तर हो आय होप तुम्हालाही हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आणि येस आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.